आठवड्याभरामध्ये परमेश्वराने आपल्याला सहाय्य केलेलं आहे, सांभाळलेलं आहे आणि त्याच्या भक्ती मंदिरामध्ये त्याने आपल्याला आणलेलं आहे. त्याबद्दल आपण स्तुती आराधना करूया. अनेकांना ही वेळ मिळाली नाही, अनेक जणांच्या येऊ शकले नाहीत किंवा येणार नाहीत, परंतु परमेश्वराने आम्हाला आणलेलं आहे. त्याबद्दल आपण खरोखर अंतःकरणापासून देवाची स्तुती आराधना करूया. कारण प्रभू आपल्या वचनामध्ये असं म्हणतो की देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने केली पाहिजे आणि म्हणून आत्म्याचं सामर्थ्य आपल्याला मिळावं याकरता आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय प्रभू, आम्ही स्तुती करीतो, धन्यवाद देतो. ही वेळ स्तुती आणि आराधनेची आहे, स्तुती आणि प्रशंसेची आहे. जी करुणा प्रभू तू आमच्यावरती केलेली आहेस, जी उपकार प्रभू तू आम्हाला केलेले आहेस, ज्या रीतीने प्रभू तू आमच्याशी राहिलास आणि प्रभुदेव बोललास, अनुभव दिलेस, त्या सर्व गोष्टी बदलास तुझी स्तुती आणि आराधना करण्यासाठी आम्ही एकत्र आलेले असताना तो आमचं सहाय्य कर, आम्हाला आपल्या आत्म्याने चालेल. साधारण आमचा महान प्रवेश ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. यावेळेला आपण गीत गाऊया आणि पहिलं गीत आहे आवाज उठाएंगे हम साथ बजाएंगे. उठाएंगे हम साथ बजाएंगे, यीशु महान अपना ये गीत सुनाएंगे. आवाज उठाएंगे, दिल तेरा खजाना खरोखर आम्ही मोठ्या आवाजाने गीत गायलेलं आहे आणि एकत्र गायलेलं आहे. कारण आमचा प्रभू ख्रिस्त महान परमेश्वर आहे, तो आमचा गौरवी परमेश्वर आहे. त्याची आम्ही आराधना करतो आणि त्याच्या समोर आपण नतमस्तक होतो, कारण तो आम्हाला सांभाळणारा परमेश्वर आहे. म्हणून दुसरं गीत आपल्या ग्रुपवरती आहे, ख्रिस्त माझा तो सर्वांचा या नवाजाला. ख्रिस्त माझा तो सर्वांचा या नवाजाला, तुझी अमुलाचा अधिपतिया भुवनीचा, अद्भुत मंत्री देव समर्थ पिता सनातन मुसा, ख्रिस्त माझा तो सर्वांचा ज्ञान माझा. ख्रिस्त आमचाच नाही तर तो सर्वांचा आहे, सर्वांसाठी तो बेथलेहममध्ये जन्माला आलेला आहे. तो या जगाचा त्राता आणि पालक आहे, तो शांतीदाता आहे. ख्रिस्त दाता शांती प्रीती
प्रीतीचा अविरत आनंदाचा एकच वैद्य जगतियाची दैवी आरोग्याचा ईश माझा तो सर्वांचा ज्ञान माझ्याला तोची फुला कारणारा या सवात्याला त्याची बागे मनी जयाच्या स्वीकारा हो त्याला त्याची बागे मनी जयाच्या स्वीकारा हो त्याला जगदुद्धारक जीवन सत्य आळवानी त्याला ईश माझा तो सर्वांचा ज्ञान माझ्याला तोची फुला कारणारा ज्ञान माझ्याला ज्ञान माझ्याला. देवाची स्तुती असो. खरोखर आमचा प्रभू श्री ख्रिस्त हा जगदुद्धारक आहे. प्रभू श्री ख्रिस्ताने म्हटलेल्या मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे आणि तोच आमचा प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला आज आराधनेला लाभलेला आहे. आम्ही कोणी नसताना परमेश्वर आम्हाला तयार करतो, तो आम्हाला मोल्ड करतो. जसं कुंभार मातीचा गोळा घेतो आणि त्या मातीच्या गोळ्याला आपल्या मनामध्ये योजल्याप्रमाणे कल्पना केल्याप्रमाणे आकार देतो आणि त्या मातीच्या गोळ्यापासून तो वेगवेगळ्या प्रकारची भांडी तयार करतो, सुशोभित वस्तू तयार करतो. तशाच प्रकारे परमेश्वर या मातीच्या गोळ्याला आमच्या देहाला तो आपल्या हातामध्ये घेतो, तो आम्हाला मोल्ड करतो, तो आम्हाला शेप देतो, तो आम्हाला धार गोष्टीने आकार देतो आणि त्याच्या सेवेसाठी आम्हाला तो पात्र करतो. आणि म्हणून त्याने आम्हाला त्याच्या रूपाचं बनवलेलं आहे, प्रतिरूपाचं बनवलेलं आहे. आणि त्याच कारणास्तव आम्ही कोणी नसताना, शून्य असताना प्रभू आम्हाला निर्माण करणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून आम्ही स्वतःला कमी न लेखता प्रभूमध्ये आपण मोठे आहोत, प्रभूमध्ये आपण श्रीमंत आहोत, प्रभूमध्ये आपण देवाच्या आशीर्वादाने तृप्त झालेले लोक आहोत. आणि म्हणून त्या परमेश्वराचा आपण गौरव करू, कारण परमेश्वर आमचा शून्यातून निर्मिती करणारा परमेश्वर आहे. तिसरं गाणं, शून्य से लेके तूने मुझे रच लिया. शून्य से लेके तूने मुझे करुणा करतो. तो आमच्या प्रेम करणारा परमेश्वर आहे. इतकं प्रेम केलंस की प्रभुदेवा तू आपला स्वतःचा पुत्र आमच्यासाठी या भूतली पाठवलास. त्या पुत्राला त्या वरस्तंभावरती प्रभुदेवा जाण्यासाठी तू प्रभुदेवा सर्व योजना कार्यरत केलीस, यासाठी की त्याच्या पवित्र बलिदानाने आमच्या पातकांची क्षमा व्हावी, स्वर्गाचा मार्ग आमच्यासाठी उघडा केला जावा. आणि म्हणून प्रभू स्तुती आराधना करत तुझ्या नावाला आम्ही लाखो धन्यवाद देतो. प्रभू तू आमचं सहाय्य कर. आमचा येशूच्या द्वारे आमेन. करूया. स्वर्गीय प्रभू, आम्ही स्तुती आणि आराधना करीतो. तू आमचा महान प्रभू आहेस. आध्यात्मिक उन्नतीसाठी आज वचन तू आम्हाला देणार आहेस. ते देत असताना आणि घेत असताना आम्हा सर्वांचा तू सहाय्य कर. जगिक चिंता, संसाराची पिशाळकी यापासून आम्हाला दूर कर. एक चित्ताने, एक मनाने प्रभू आम्ही तुझ्या वचनाचं मनचिंतन करावं, म्हणून तू आम्हाला कृपा करो. माझ्या इतोरचे शब्द म्हणजे विचार तुला मान्य असो. तारणारांचा प्रवेश ख्रिस्ताच्या द्वारे आमेन. आजच्या उपदेशाचा शीर्षक आहे कुपी फोडणे किंवा कुपी फोडूया. आणि कुपी फोडणे हे फार महत्त्वाचं आहे. आम्ही परमेश्वराला बऱ्याच गोष्टी सादर करतो,
परंतु त्या प्रभूला मान्य नसतात, कारण आम्ही कुपी फोडत नाही. या स्त्रीने जी कुपी फोडलेली आहे त्याचमुळे पुढचा इतिहास रचला गेलेला आहे. एक वेगळी कलाटणी या घटनेला मिळालेली आहे आणि आमच्या मंडळीच्या विश्वासाला देखील ती मिळालेली आहे. आणि म्हणून या गोष्टीकडे, या घटनेकडे आपण वेगळ्या अर्थाने आणि वेगळ्या दृष्टिकोनातून बघणार आहे. पवित्र शास्त्रामध्ये विशिष्ट स्त्रियांच्या बद्दल लिहिलेलं आहे आणि अनेकदा या स्त्रिया चर्चच्या प्रतिमा आहेत, चर्चचं प्रतीक आहे, आम्ही विसरून जातो. मी अनेक वेळा बोललेलो आहे की या महिलेने सुवार्ता सांगितली आणि ती मग ती सुवार्तिक बनली, नाही का. जशी ती शमरोनी स्त्री आहे आणि मग ती शमरोनी कम्युनिटी मधून आलेली, विहिरीजवळ बसलेली ती स्त्री आहे शमरोनी. आणि अशा अनेक स्त्रिया आहेत शास्त्रामध्ये की ज्यांनी सुवार्ता प्रसाराचं काम केलं आणि आम्ही त्याबद्दल सांगतो. अनेक स्त्रिया चर्चच्या प्रतिमा आहेत, चर्चचं प्रतीक आहे. हा एक वेगळा थॉट माझ्या मनामध्ये आला आणि आज तो तुमच्या समोर मांडणार आहे. पहिलं उदाहरण आम्ही पाहतो लुकाचं शुभवर्तमान 15वा अध्याय आणि त्यामध्ये एक स्त्री आम्हाला पाहायला मिळते जिच्याकडे 10 नाणी होते. किती होते आणि किती हरवले? आणि मग तिने काय केलं? काय केलं तिने? पटापट सांगा. शास्त्र वाचा, हरकत नाही, शास्त्र काढलं. दिवा लावून घर झाडलं. दिवा लावला. काय केलं? तिचं किती नाणी हरवली? 1 नाणं हरवलं. हरवल्यावरती ते 1 नाणं तिच्यासाठी एवढं प्रेशियस होतं की तिने काय केलं? पटकन दिवा लावला. नंतर काय केलं? झाडू घेतला आणि काय केलं? घर शोधायला लागले. मग पुढे काय झालं? सापडलं, नाणं सापडलं. मग काय केलं सापडल्यावर? आता हे ते स्त्रीच्या ठिकाणी चर्च ठेवा. बघा काय काय चित्र निर्माण होतं. आज आमच्या चर्चची प्रतिमा म्हणजे ही स्त्री आहे जिचं नाणं हरवलं. मग तिने काय केलं? दिवा लावला, म्हणजे देवाचं वचन घेतलं आणि हरवलेल्या नाण्याला शोधायला लागले. चर्चची ही एक कार्य आहे. आमच्यामध्ये हरवलेली माणसं, न येणारी माणसं, त्यांना शोधून पुन्हा आपल्या मध्ये आणणं, आपल्या पर्समध्ये ठेवणं, आपल्या काथोटीला लावणं, आपल्या मंडळीमध्ये ठेवणं हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून ही स्त्री आहे जी चर्चचं एक प्रतीक आहे. दुसरी स्त्री आम्हाला पाहायला मिळते चर्चचं प्रतीक आहे आणि ती म्हणजे राहाब. काय केलं हिने? 2 हिरांना लपवून ठेवलं, त्यांचं संरक्षण केलं. आता चर्चचं काय काम आहे मग सांगा बरं? चर्चचं म्हणजे चर्चच्या सभासदांचं संरक्षण, देवाच्या लेकरांचं संरक्षण करणं, त्यांना सांभाळून ठेवणं. नुसतं संरक्षण नाही बरं का, त्यांना सांभाळून ठेवणं. म्हणजे सांभाळण्याच्या मागे पण बरेच मुद्दे आहेत, मी काय ते आज बोलणार नाहीये. म्हणजे राहाब वेश्या जी आहे ही एक चर्चचं प्रतीक आहे. तिने देवाच्या लोकांना संरक्षण दिलंच दिलं, देवाच्या सेवकांचा सांभाळ केलाच केला. पण मग काय केलं पुढे? तिने काय मागितलं त्या सेवकांच्याकडे? जेव्हा शत्रू चाल करून येईल तेव्हा आमचं, माझं, माझ्या घराण्याचं संरक्षण व्हावं म्हणून देवाजवळ. येस, चर्चचं हे काम आहे प्रिया. आम्ही देवाच्या लोकांचा म्हणजे एकमेकांचा, आम्ही देवाच्या लोकांचा म्हणजे एकमेकांचा, त्यात बाळगे आले बरं का, मला बाहेर काढू नका. आम्ही प्रत्येकाने आपल्या लोकांचा, आपल्या अवतीभोवती असलेल्या लोकांचा, प्रत्येक सभासदांचा सांभाळ केला पाहिजे, त्यांना खाऊ पिऊ घातलं पाहिजे देवाच्या वचनातून आणि त्यांचं संरक्षण केलं पाहिजे. तिसरी स्त्री आम्हाला पाहायला मिळते होशेच्या पुस्तकात आहे आणि ती अविश्वासू स्त्री पाहायला मिळते. चर्चची प्रतिमा कशी आहे? अनेकदा आम्ही परमेश्वराशी अविश्वासू राहतो, अनफेथफुल राहतो, पण परमेश्वर आमच्यावर प्रेम करण्याचं सोडत नाही. उलट तो आम्हाला ताकीद देतो, तो आम्हाला वॉर्न करतो, तो आम्हाला जागृत करतो. तो आम्हाला म्हणतो पहिली प्रीती तू सोडलीस. ज्या वेळेला तू मला ओळखलंस त्यावेळेला खूप माझ्यासाठी झटलीस, काम केलं, सेवा केली, पण आता कुठे गेली ती प्रीती? आणि तो पुन्हा आम्हाला बोलावतो. चर्च हे असं आहे प्रियानो.
या होशेमधल्या विश्वासू स्त्रीसारखी आहोत का चर्च, याचा आपण विचार केला पाहिजे. आणि चौथं आहे, चौथी स्त्री आम्हाला पाहायला मिळते नीतिसूत्रे 31 अध्याय आणि 10 ते 31 की या ठिकाणी सद्गुणी स्त्रीचं वर्णन केलेलं आहे. आणि हे देखील एक चर्चचं प्रतीक आहे. ती वरासाठी तयारी करत आहे, ती येशूसाठी तयारी करत आहे. आणि या येशूसाठी येणाऱ्या वधूत वाट पाहणाऱ्या ह्या वधूचं हे सद्गुणी स्त्री प्रतीक आहे. आज प्रत्येकाने घरी गेल्यावर नीतिसूत्रे 10 ते 31 वाचायचं आहे. आणि त्या प्रत्येक वचनाची तुलना चर्चशी करायची आहे. त्या सद्गुणी स्त्रीच्या ठिकाणी चर्च लिहा, आणि चर्च म्हणजे मी स्वतः हे तुम्ही लिहा. आणि मग एका पानावर लिहून काढा की मी चर्च म्हणून काय करू शकते, मी चर्च म्हणून काय करत आहे. व्हेरी गुड. एक सुंदर उपदेश तुमच्याकडे तयार होईल, एक सुंदर शिक्षण प्रभू आम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. आज आपण अशा एका स्त्रीबद्दल ऐकणार आहोत, 5वी स्त्री, की जिचं वर्णन 4 शुभवर्तमानामध्ये आढळतं. आणि ही ती स्त्री आहे जिला येशूने म्हटले, जेथे जेथे सुवार्ता सांगितली जाईल तेथे तेथे हिने जे माझ्यासाठी केले ते सांगितले जायचे किंवा त्याचं वर्णन केलं जाईल. आणि म्हणून प्रियानो, मार्काचं शुभवर्तमान 14 अध्याय 3 ते 9 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की या स्त्रीचा उल्लेख आलेला आहे. 4 शुभवर्तमान जर आम्ही वाचले तर त्या प्रत्येक शुभवर्तमान लिहिणाऱ्या त्या लेखकाच्या लेखणीमध्ये फरक आहे. मार्काच्या शुभवर्तमानामध्ये आम्ही काही वेगळं वाचतो आणि लुकाच्या शुभवर्तमानामध्ये आम्हाला काही वेगळं पाहायला मिळतं. आणि जे दोन ह्या शुभवर्तमानामध्ये नाही ते योहान आपल्या शुभवर्तमानामध्ये लिहितो. थोडासा फरक आहे जो मी तुम्हाला बोलता बोलता सांगणार आहे. आणि असं म्हटलेलं आहे की या मार्काच्या शुभवर्तमानामध्ये मार्क असं लिहितो की प्रभू येशू ख्रिस्त आला आणि तो बेथानीमधील एका शिमोन नावाच्या कुष्ठरोगी मनुष्याच्या घरामध्ये आलेला आहे. कुष्ठरोगी. आणि या कुष्ठरोगी मनुष्याच्या घरी आल्यानंतर ही जी मंडळी आहे ज्याच्या जीवनामध्ये प्रभू येशूने काम केलं, हे एकत्र येण्यामध्ये नेहमी तत्पर होते. प्रभू येशू ज्या ज्या ठिकाणी जात असे त्या त्या ठिकाणी हे त्याच्या मागे फिरत होते, कारण त्यांना जिवंत प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुभव आलेला होता, त्यांना आरोग्य प्राप्त झालेलं होतं, त्यांना आशीर्वाद मिळालेला होता, कोणाला दृष्टी मिळाली होती, कोणी लुळा पांगळा होता त्यांना हातपाय मिळाले होते. ज्या ज्या समस्या होत्या त्या समस्या दूर झाल्यामुळे लोक त्याच्या मागे गर्दी करत होते. परंतु मला असं देखील पाहायला मिळालं की येशूबद्दल त्या ठिकाणी जे लोक जमा झाले होते त्यांना काही जास्त ओढ नव्हती येशूबद्दल. आपणातील एक आहे असे मानून ते येशू बरोबर जेवणास बसले होते. आणि मग पुढे आम्ही पाहतो की येशू बरोबर त्यांची उठबस असे. येशू ज्या ज्या ठिकाणी सेवा करत असते त्या त्या ठिकाणी हे लोक जात असत आणि त्यामुळे ते येशूच्या सेवा कार्यामध्ये सहभागी तर झाले, परंतु त्या कार्यामधला येशू मात्र काही त्यांना समजला नाही. त्या येशूला काही त्यांनी ओळखलं नाही. हा तारणारा आहे, हा मसीहा आहे हे काही त्यांनी ओळखलं नाही. त्याला आपला देव म्हणून त्यांनी स्वीकारलं नाही. एक चमत्कार करणारा किंवा एक देवाचा पुत्र योहान म्हणतो म्हणून, किंवा मनुष्याचा पुत्र जसा मार्क म्हणतो म्हणून, किंवा एक वैद्य जो आजारांना बरं करतो असं लूक म्हणतो म्हणून त्याच्यावर वैद्य आहे म्हणून विश्वास ठेवत होते, किंवा त्याने लिहिल्याप्रमाणे येशू हा राजा आहे आणि म्हणून तो राजा या दृष्टिकोनातून लोक त्याच्या मागे फिरत होते. 4 शुभवर्तमान येशूकडे वेगवेगळ्या दृष्टीने पाहत होते. एक राजा म्हणून पाहत होते, एक मनुष्याचा पुत्र म्हणून पाहत होते, एक वैद्य म्हणून पाहत होता आणि चौथा आहे देवाचा पुत्र म्हणून पाहत होता. आणि त्या कारणास्तव लोक येशूच्या मागे गर्दी करत होते, परंतु त्या येशूमध्ये जे गुण आहे जो तारणाऱ्यासाठी आलेला होता ते मात्र लोक विसरलेले आहेत. आणि म्हणून त्याने 3दा भविष्यवाणी केली स्वतःच्या मरणाविषयी, पुनरुत्थानाविषयी, तरी देखील लोकांना ते समजले नाही. ज्यांना समजलं प्रियानो त्यांनी कबूल केलेलं आहे, तू मसीहा आहेस, तू जिवंत देवाचा पुत्र आहेस. भूतांनी देखील कबूल केलं की तू देवाचा पुत्र आहेस. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताचं सेवा कार्याचं क्षेत्र फार मोठं होतं. अख्खा गालिल प्रांत होता, बेथलेम होता, यरुशलेम होता, परंतु अनेकांनी त्याला ओळखलं नाही आणि म्हणूनच त्यांनी येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती खिळलं. पेत्र प्रेषितांच्या कृत्यामध्ये आपल्या भाषणामध्ये हेच त्यांना सांगतो, तुम्हीच त्याला ओळखलं नाही, जो तारण देण्यासाठी आला त्याला तुम्ही वधस्तंभावरती खिळलं. पुढे आम्ही पाहतो प्रियानो लुकाचं शुभवर्तमान 7 अध्याय आणि 44व्या वचनामध्ये आणखीन एक घटना घडलेली आहे आणि ती म्हणजे शिमोन नावाच्या कुष्ठरोग्याच्या घरामध्ये
प्रभू येशू ख्रिस्त आला, परंतु तो एवढा शिमोन नावाचा मनुष्य बिझी होता की त्याने येशू बाहेरून आला तेव्हा त्या येशूला पाय धुण्यास पाणी देखील दिले नाही. आम्ही जेव्हा गावी जातो आणि जेव्हा आपलं घर असतं, नाही बैठं घर असतं, मग घरातली माणसं आपण गेल्याबरोबर काय करतात? पाणी देतात, नाही का? पाय धुवायला, हात धुवायला, चूळ भरायला पाणी देतात. मग ते आपण सगळे विधी करतो आणि मग घरामध्ये प्रवेश करतो. आता इकडे आपल्याकडे काय फ्लॅट सिस्टम आहे, त्यामुळे असले काय प्रकार करत नाही आपण. या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते ती एक पद्धत फार वर्षापासून चालत आलेली होती. आलेल्या पाहुण्याला पहिल्यांदा पाणी देणं, परंतु लोक एवढे बिझी होते की त्यांनी येशूला आल्यावरती पाय धुवायला पाणी पण दिलं नाही. येशू गप्प बसला का? येशू गप्प बसला? जाऊ दे, बिझी आहेत, विसरले असतील. काय म्हणाला? मी तुझ्या घरात आल्यावर तू मला पाय धुवायला पाणी देखील दिलं नाहीस, पण या स्त्रीने माझे पाय आस्वादले. रोखोक, चूक तर चूक. माणसाला संतुष्ट करण्यासाठी येशू सेवा करत नव्हता आणि म्हणूनच तो उघडपणे त्या यहुद्यांना, पुरुषांना, शास्त्रांना म्हटलं, बाहेरून चुना लावलेले सुशोभित फार छान दिसतात, पण आतमध्ये सडलेल्या दुर्गंधी. या ठिकाणी आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताला ह्या शिमोन नावाच्या कुष्ठरोग्याने पाय धुण्यासाठी पाणी देखील दिले नाही. मान सन्मान म्हणून येशू आल्यावरती किंवा गुरुजी आल्यानंतर किंवा रब्बी ज्याला म्हटलेलं आहे इब्री भाषेमध्ये, ते आपल्या घरी आल्यानंतर प्रियानो उठणं, उभं राहणं हे देखील प्रियानो शिष्टाचाराचं चिन्ह आहे. हे कोणी शिकवावं लागत नाही. एकदा मी सेवेमध्ये असताना अँग्लिकन चर्चवरती माझी नेमणूक झाली आणि मला इतर चर्चेचा अनुभव होता आणि मग माझ्या खुर्चीत तर कोणी बसतं येऊन, परंतु तसंच मला वाटलं बाळकांची खुर्ची ना, आणि मग तिथे मी वाचलं, त्या खुर्चीला लिहिलं होतं प्रिस्ट चेअर. काय लिहिलं होतं? प्रिस्ट चेअर. त्या ऑफिसमध्ये गेलो आणि बाजूला बसायला लागलो साईडच्या खुर्चीमध्ये, तर ते म्हणाले, नो पास्टर, दिस इज युअर प्रेस्टिजियस सीट, दिस इज चेअर फॉर यू, इट इज ओनली फॉर यू अँड यू शुड सिट. मी म्हटलं नाही, आता गर्दी आहे, आय एम कम्फर्टेबल. नाही म्हणे, दॅट इज युअर चेअर. बाळकांच्या खुर्चीवर देखील दुसरं कोणी बसत नाही. ही शिष्टाचाराचं प्रतीक आहे. आणि येशू ख्रिस्त आल्यानंतर ही माणसं उठत असत, त्याला बसायला जागा देत असत आणि प्रभू येशू ख्रिस्त नेहमी तो जो एक विशिष्ट प्रकारचा टेबल असे ना, त्या टेबलच्या वरच्या बाजूला बसत असे. जसं आता समजा हा असा आपला टेबल आहे, तर येशू ख्रिस्त असा साईडला कुठेही बसत नसे, तर तो या टेबलच्या एका कोपऱ्याला बसत असे, पहिल्या खुर्चीवर बसत असे. त्याच्या आजूबाजूला जे असत ते बाजूला बसत असत, कारण जो मध्यभागी बसतो, जो एक खुर्ची बसेल अशा ठिकाणी बसतो, याचा अर्थ तो आमचा गुरुजी आहे, तो आमचा नेतृत्व करणार आहे, तो आमचा पुढारी आहे. आणि मग तिथे बसून त्याने भाकर मोडली आणि दोन्ही बाजूला दिली आणि म्हटले, घ्या, खा, माझ्या स्मरणार्थ. अशा प्रकारे प्रियानो बसण्याची पद्धत, बैठक व्यवस्था देखील त्या घरामध्ये होते. आणि म्हणून त्या घरामध्ये आल्यानंतर हे येशू आमच्या सारखाच एक आहे या भावनेमुळे लोकांनी, त्या जमलेल्या लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताला मान द्यायला ते विसरले आणि येशूने हे ऑब्झर्व केलं आणि जागीच त्यांना त्यांची चूक दाखवून दिली. हरकत नाही त्याला धरायसाठी नंतर टपले, त्याला खिळलं वधस्तंभावर, पण म्हणून काही तो त्यांना सुधरवण्याचा थांबला नाही. आणि म्हणून प्रियानो, ज्याने त्याच्यासाठी चांगलं काम केलं त्याची मात्र तो प्रशंसा करू लागलेला. घरामध्ये प्रभू येशू ख्रिस्तच नव्हे तर प्रभू येशूचे शिष्य जमा झालेले आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या बरोबर त्या ठिकाणचे आजूबाजूचे लोक जमा झालेले आहेत. ज्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराने काम केलं ते लोक जमा झालेले आहेत. त्यांचं जेवण खाणं झालेलं आहे आणि मग ते आराम करत आहेत, आरामाच्या स्थितीमध्ये ते आहेत. कदाचित त्यांच्या इतर गप्पा चाललेल्या असतील आणि तेवढ्यात ही स्त्री त्या घरामध्ये प्रवेश करते. तर ही स्त्री मात्र आली असं शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. एक वेगळा दृष्टिकोन आहे बरं का. या स्त्रीवरती, कुबीवरती, तेलावरती मी बरेचदा बोललेलो आहे, युट्यूबवरती तुम्ही पाहू शकता. परंतु ह्या स्त्रीच्या बद्दल शुभवर्तमानकार कोणी एक स्त्री असा एक जण लिहितो, तर दुसरा लिहितो एक पापी स्त्री असा लिहितो. कोणी म्हणतं की ह्या स्त्रीने मस्तकावर द्रव्य ओतलं, सुगंधी तेल, तर कोणी म्हणतो पायावर ओतलं. हरकत नाही. ज्यांनी त्यांनी जे ऐकलं, कदाचित ते त्या ठिकाणी नसतील, लोकांनी जे सांगितलं ते ऐकलं आणि त्यांनी आपल्या शुभवर्तमानात लिहिलेलं आहे, म्हणून हा फरक आहे प्रियानो. आणि मग
ही स्त्री प्रवेश करते झाली. पहिला मुद्दा आहे आजच्या उपदेशाचा, आणि तो म्हणजे पापी स्त्री जिने लोकांना त्यांच्या आरामदायी स्थितीमधून बाहेर काढलं, त्यांना अस्वस्थ केलं. एक पापी स्त्री आरामदायी अवस्थेमध्ये सुस्तावलेल्या लोकांना देखील जागृत करू शकते. याचा हा एक नमुना म्हणजे ही स्त्री आहे. सुस्तावस्थेमध्ये असलेलं चर्च तिला जागृत करणं हे या महिलेचं मोठं काम आहे प्रियानो, आणि म्हणून तिच्याकडे आपण लक्ष देणार आहे. ही स्त्री एका विशिष्ट हेतूने शिमोन कुष्ठरोग्याच्या घरामध्ये आलेली आहे, आणि तिने काय केलं माहितीये का? त्या काळामध्ये जी रूढी होती, जी प्रथा होती, जी परंपरा होती, तिच्या विरोधामध्ये ती उभी राहिलेली आहे. स्त्रियांनी असं उघडपणे एखाद्या घरामध्ये जाणं किंवा गुरुजींना भेटणं किंवा गुरुजींशी संभाषण साधणं किंवा गुरुजींच्या मस्तकावर किंवा पायावरती सुगंधी द्रव्य टाकणे, या सगळ्या गोष्टी त्यांच्या यहुद्यांच्या नियमाच्या विरोधात होत्या. परंतु माहिती नाही तिच्या मनामध्ये काय विचार आले असतील. ह्या सगळ्या रूढी परंपरा तोडत ती त्या कुष्ठरोगी शिमोनाच्या घरात गेलेली आहे, आणि त्यावेळी ते जे लोक जमा झाले होते ते शिष्यगण त्यांनी पाहिल्यावर कुरकुर केली. काय केली बघा आता. तिचं वेलकम तर केलंच नाही, तिच्या येण्याने यांना आनंदही झाला नाही. जर झाला असतं तर तिचं स्वागत केलं असतं. या मॅडम बसा, ये ग बाई बस, बोल येशूशी काय बोलायचंय, आम्ही बाहेर जातो. असं काहीच प्रकार झालं नाही. उलट त्यांनी त्या प्रवेशकर्त्या स्त्रीच्याकडे प्रश्नात्मक चिन्हाने पाहिले. ही इथं कशी, ही इथे कशी, हिची जागा ही नाही, कारण ही पापी आहे. तर ह्या स्त्रीने ह्या यहुद्यांच्या नियमाचं उल्लंघन करून इथं येणं हे अयोग्य आहे. आणि म्हणून असं म्हटलेलं शास्त्रामध्ये, मी वाचलं बघा, अशी तुम्ही पण वाचू शकता, मार्काचं शेवट 14 अध्याय 3 ते 9 वचनामध्ये, की लोक जे आहेत ते कुरकुर करू लागलेले आहेत, आणि जे लोक निवांत बसलेले होते, जे गप्पा मारत होते, ते देखील तिच्याकडे आश्चर्यक रीतीने प्रश्नात्मक मुद्रेने पाहू लागले. पण प्रियानो, त्या स्त्रीचं येशूकडे येण्याचा जो उद्देश होता, त्या उद्देशाला या जमा झालेल्या माणसांची कुरकुर रोखू शकली नाही. त्यांचे प्रश्नात्मक चिन्ह असलेले चेहरे, त्यांना वाईट वाटत असलेला चेहरा, ही घाबरली नाही. ही परत आल्या पावली मागे गेली नाही. बाहेर जाऊन पुन्हा प्रवेश करू का म्हणून परवानगी मागितली नाही. बेधडकपणे ते त्यांच्या कुरकुरीला न जुमानता देवाजवळ आलेले आहे. हे सगळं चर्चला लागू होणार आहे बरं का. आणि मग पुढे आम्ही पाहतो की काहीतरी येशूला अर्पण करायचं हा तिचा उद्देश होता. मग त्या अर्पण करत असताना मध्ये आलेल्या अडखळणांकडे तिने दुर्लक्ष केलं. लोक काय म्हणतील, लोक काय विचार करतील याचा तिने विचार देखील केला नाही. तिला फक्त एकच माहित होतं, माझ्या येशूला आज मी माझ्या जीवनातील जे बहुमूल्य आहे, जे मूल्यवान आहे, ते मी आज अर्पण करणार. मग काही झालं तरी चालेल. कोणीच रोखू शकलं नाही, कोणीच रोखू शकलं नाही. देवाजवळ जाण्यासाठी आम्हाला कुठलीही शक्ती, कुठलीही व्यक्ती रोखू शकत नाही. पण एक आहे, आम्ही धाडसी पाहिजे. आम्ही प्रभूला आपलं समर्पित केलेलं जीवन पाहिजे. आमचं त्या येशूवर विश्वास पाहिजे आणि प्रेम हवं आहे. मग बघा, आम्हाला कोणी रोखू शकणार नाही आमचं अर्पण प्रभूला समर्पण करण्यासाठी. या ठिकाणी आम्ही पाहतो प्रियानो की आमची स्तुतीची जी अर्पण आहे, स्तुती आणि प्रशंसा आहे, आराधना जी आम्ही सुरू केलेली आहे ती आहे, किंवा आमची जी थँक्सगिव्हिंग ऑफरिंग असते, किंवा परमेश्वराने आमच्या जीवनामध्ये जे काही चांगलं केलेलं आहे ते आम्हाला प्रभूला अर्पण करायचं आहे. पण हे अर्पण करत असताना लोक काय म्हणतील याचा आम्ही विचार करायला नको. कारण इट इज ओनली बिटवीन मी अँड माय लॉर्ड. ते फक्त मी आणि माझा देव, आम्हा दोघांमध्येच आहे. आणि म्हणून प्रियानो, दुसरे काय करतात, दुसरे काय देतात, किंवा दुसरे काय म्हणतील हे मी सेवा करत असताना विचार करायचा नाही. मग आम्हाला सेवा करताच येणार नाही, ख्रिस्तावर आम्हाला प्रेम करताच येणार नाही. यहूदा इस्करियोतने लोक काय म्हणतील याचा विचार केला, आणि मग त्या 30 रुपयासाठी त्याने तारणाऱ्याला विकलं.
आणि स्वतः गळफास लावून मरण पावला. कारण देवाला समर्पित करत असताना स्वतःचं जीवन त्याने इकडे तिकडे पाहिलं आणि प्रियानो तो भरकटला. ही वेळ आहे प्रियानो, अशा या भीतीच्या आणि अशा या लाजेच्या जोखडातून आम्हाला बाहेर पडायचं आहे. आम्ही नेहमी विचार करतो, लोक काय म्हणतील, लोकांना काय वाटेल, मग हिला काय वाटेल आणि याला काय वाटेल, आम्ही कशाला घाबरायचं. आणि म्हणून यशामध्ये आम्ही पाहतो की परमेश्वराने आम्हाला भित्रेपणाचा आत्मा दिला नाही, सत्याचा धाडसाचा आत्मा दिलेला आहे. परमेश्वराजवळ येत असताना आम्हाला कोणी अडवू शकणार नाही. मग आम्ही पाप केलं असलं तरी, बरं का, मी पापी स्त्रीबद्दल बोलत आहे, धार्मिकाबद्दल बोलत नाही. धार्मिक तर कॉलर ताट करून येतात, तो भाग वेगळा, कारण आम्ही काय करतच नाही ना वाईट. पण जे पापी आहे त्यांनी कसं यायचंय चर्चला हे आज आपण हायलाइट करत आहोत. ही पापी स्त्री होती म्हणून ती घाबरली नाही, ती दचकून राहिली नाही. तिचं येशूवर प्रेम होतं, मी माझ्या येशूला भेटायला येणार, मला कोण अडवतं पाहते मी. करतील कुरकुर, बोलतील लोक, पण मला जे करायचं आहे परमेश्वरासाठी ते मी करणार. ही स्त्री चर्चचं प्रतीक आहे. आम्ही स्तुती आणि प्रशंसा कशी प्रभूला समर्पित करत आहे आणि कशी करायला हवी हे जर शिकायचं असेल तर या स्त्रीकडून शिका. जेव्हा आम्ही स्तुती आणि प्रशंसा करतो, लोक काय म्हणतील, लोक काय टीका करतील, हू केअर्स, हू केअर्स. मला करायचे ना, मी करणार, कारण माझं प्रभूवर प्रेम आहे. मग तिने काय केलं माहितीये का, आपण तिच्याकडे वळूया, शास्त्र उघडून ठेवा. काय केलं तिने? पहिली गोष्ट, ती येशूच्या पायांशी मागे रडत उभी राहिली. येशूच्या मागे राहिली, येशूच्या पुढे गेली नाही, पायाजवळ. म्हणजे काय की एक पापी स्त्री प्रभूकडे आल्यानंतर प्रभूच्या पायाजवळ तिने आपलं संपूर्ण जीवन समर्पित केले. हे त्याचं प्रतीक आहे. आम्ही सर्व पापी आहोत, आम्ही तारण पावलेले पापी आहोत. वी आर सेव्ड सिनर्स. आमच्या पातकांची क्षमा झालेली आहे, पण पापी नावाचा त्याग काही निघून गेला नाही, बरं का. 100% आम्ही पवित्र नाही, 100% धार्मिक नाहीये, 100% आम्ही नीतिमान नाहीये. आम्ही तारण पावलेले पापी लोक आहोत. आणि म्हणून स्तोत्रकर्ता म्हणतो, मी जन्माचाच पापी आहे, मी जन्म घेतला तेव्हाचाच पापी आहे. मी तारण पावलं तरी मला हा त्याग जो लावलाय हा काय निघणार नाहीये. आणि मग तिने काय केलं? दुसरी गोष्ट, पहिले पाहिले आपण, ती येशूच्या पायाशी मागे रडत उभे राहिले. दुसरी गोष्ट, तिने आपल्या आसवाने येशूचे पाय भिजवले, ती भिजवू लागली. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स आहे, बरं का. मी टीचर, बाळक आहे पण मी टीचर पण आहे, बरं का. आणि म्हणून आम्ही काय पाहतो या ठिकाणी, भिजवू लागली, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे, बरोबर आहे ना शिक्षकांनी? मला कृपया दुरुस्त करावं बरं का, मी चुकवलं तर. चालू वर्तमान काळ आहे मराठीमध्ये. ती भिजवू लागली म्हणजे ऍक्शन इज ऑन. ती रडू लागलेली आहे आणि तिची आसव थांबलेली नाहीये. कारण एका धर्मगुरूच्या समोर, देवाच्या पुत्रासमोर एक पापी स्त्री आल्यानंतर तिला त्याच्या पापांची जाणीव झाली आणि तिच्या डोळ्यातून गळा पाणी बाहेर येऊ लागलेलं आहे. आणि त्या आसवांनी ती येशूचे पाय भिजवू लागले. कॉन्स्टंट, कंटिन्युअस. प्रभू समोर आम्ही जेव्हा जातो तेव्हा एका पवित्र मनुष्याच्या, पवित्र देवाच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर आम्हाला आमच्या पापांची जाणीव होते, आमच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. तिसरी गोष्ट तिने काय केलेलं आहे, तिने आपल्या डोक्याच्या केसांनी ते डस्टर आणलं होतं का सोबत, रुमाल आणला होता का सोबत. या प्रत्येक गोष्टीला महत्व आहे बरं का, मी त्याच्याकडे येणार आहे. आणि मग तिने काय केलं, आपले केस, या केसांनी आपलेच अश्रू जे येशूच्या पायावरती, चरणांच्या वरती पडले होते ते तिने पुसले. आणि मग काय केलं, चौथी गोष्ट, तिने त्याच्या पायाचे मुके घेतले. बघा आता, सार्वजनिक ठिकाणी एका स्त्रीने धर्मगुरूच्या शरीराला स्पर्श करणं, त्याच्या पायाचे, त्याच्या पुढे जाऊन पायाचं चुंबन घेणं म्हणजे किती मोठा हा यहुद्यांच्या नियमांचा अपमान आहे. पण या सगळ्या नियमांना तोडून ती आपल्या केसांनी ते अश्रू पुसले आणि तिच्या पायाचे मुके घेतले. मग काय केलं तिने?
तिने त्याच्या पायांना सुगंधी तेल लावलं. पवित्र शास्त्रामध्ये स्त्रियांच्या केसाबद्दल फार चांगलं लिहिलेलं आहे. काय लिहिले आठवत आहे का? काय लिहिले? काळावर करिंदकराचं पहिलं पत्र 11वा अध्याय 15वा वचन. स्त्रीने तर लांब केस राखणे हे तिला भूषणावं आहे. भूषणावं म्हणजे हॅलो, प्राऊड नाही, प्राऊड वेगळा अर्थ होतो. भूषणावं म्हणजे शोभा आहे. काय आहे? शोभा आहे. स्त्रीने लांब केस राखणं ही तिची शोभा आहे. आता ह्याचा जर आध्यात्मिक दृष्टिकोनातून आम्ही विचार केला तर या पापी स्त्रीने आपल्या शोभेचे जे केस आहे, जी तिची शोभा आहे, ती प्रभूचरणी अर्पण केली. माझे केस विस्कटतील, माझी बेनी हे होईल आणि माझं मत ते काय आता काय काय केलेलं असतं ते सगळं विस्कटल, हा नाही तिने विचार केला. ह्या सगळ्यांच्या पेक्षा ती ख्रिस्तावर प्रेम करतात. आपली शोभा, आपले भूषण, आपलं गौरव, आपलं स्टेटस प्रभू समोर तिने टाकून दिलेलं आहे. दिस इज नथिंग बिफोर द माय लव्ह फॉर गॉड. चर्चच्या बाबतीत जर आम्ही हा विचार केला तर चर्चमध्ये लोकांना आपल्या बिल्डिंगचा शोभा असते. आमचं चर्च भव्य आहे, दिव्य आहे, मोठा आहे, इतक्या वर्षापासून आहे, याच्यासाठी आम्ही एवढं काय करतो. पण त्याच्यापेक्षा आम्ही परमेश्वराच्या समोर स्वतःचं जे गौरव आहे ना, स्वतःची जी शोभा आहे ना, ती जेव्हा आम्ही अर्पण करतो ना, प्रभू त्याचा स्वीकार करतो. पुढे आम्ही पाहतो प्रियानो, चर्च म्हणून आमची शोभा, आमचं सौंदर्य, आमचं वैभव जे आहे ना, चर्च म्हणजे हे इमारतीबद्दल बोलत नाही बरं का मी, आपण स्वतः आमच्यामध्ये जे आम्हाला आवडतं ना, जे सौंदर्य आहे ना, जे शोभा आहे ना, जे मूल्यवान आहे ना, ते आम्ही प्रभूला जेव्हा अर्पण करतो ना, तेव्हा प्रभू त्याचा आनंदाने स्वीकार करतो, आनंदाने स्वीकार करतो. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो आमच्याकडे जो पैसा आहे, आमच्याकडे जी इमारत आहे, यामध्ये आम्ही आमचं गौरव आणि शोभा शोधू नये. तर यामध्ये असलेलं आम्ही जे जिवंत धोंडे आहोत, ख्रिस्ताचं जे शरीर आहे, ज्याला त्याने शोभवंत केलेलं आहे, आमच्यामध्ये जे शोभवंत आहे, मूल्यवान आहे, ते आम्ही प्रभूला अर्पण करायला हवं. प्रियानो, आपण या स्त्रीप्रमाणे आपले शोभिवंत केस म्हणजे जे मूल्यवान आहे ते कधी अर्पण करणार? या स्त्रीप्रमाणे चर्चने अश्रू ढाळून स्वतःसाठी आणि इतरांसाठी प्रार्थना करायला हवी. ती आपण कधी करणार? गेल्या आठवड्यामध्ये प्रभू माझ्याशी बोलला आणि मग मला ती कल्पना आली आणि मी ते तुमच्या आपल्या चर्चच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलं. डिजिटल प्रेयर वॉरियर्स सेल. इंटरनेटवरती किंवा आपल्या मोबाईल मधून आपण जिथे आहोत, ज्या वेळेस आम्हाला संधी मिळेल त्या ठिकाणी आपण आपल्या लोकांसाठी आणि इतरांसाठी प्रार्थना करायची आहे. जेव्हा जे चर्च प्रार्थनेमध्ये गुडघ्यावर जातं ना, तेव्हा ते चर्च मजबूत होतं आणि ते प्रभूमध्ये वाढू लागतं. हे असं ऐकून नाही वाटणार आहे. हे पुढच्या रविवारी विचारलं तुम्हाला यातलं 10% पण आठवणार नाही या उद्देशाचं. पण जर आम्ही प्रार्थना करतो ना, आम्ही देवाशी बोलतो आणि मला आनंद वाटतो की बऱ्याच लोकांनी माझ्या पर्सनल व्हॉट्सअपवरती नंबर आणि नाव पाठवलं. पास्टर, वी आर विलिंग टू बी पार्ट ऑफ दिस डिजिटल प्रेयर वॉरियर सेल. कारण मी जर मध्यस्थीची प्रार्थना केली तर कोणाची तरी गरज पूर्ण होणार आहे, कोणाची तरी समस्या दूर होणार आहे. मी मध्यस्थी करायचं आहे आणि ख्रिस्ताने जशी माझ्यासाठी देवाजवळ मध्यस्थी केली तशी मला आज मध्यस्थी करायची आहे. ही एक सेवा आहे प्रियानो. आणि म्हणून पहिली मंडळी जी आद्य मंडळी म्हटलेली आहे, प्रेषितांची कृत्य 2 अध्याय आणि 42व्या वचनामध्ये, की ती प्रार्थना करण्यात तत्पर असेल. तर हे तुम्हाला एक सेवेचं दालन उघडं करून दिलेलं आहे. तुमची नावं कोणाला कळणार नाही, फक्त ती माझ्याकडेच असणार आणि तुमच्या विनंत्या मात्र जे ग्रुप आहे त्या ग्रुपवरती टाकलं जाणार आहे सदस्यांना, की जेणेकरून ते तुमच्यासाठी प्रार्थना करू शकतील. निनावी व्यक्तीसाठी आम्ही कशी प्रार्थना करणार? म्हणून तुम्ही ज्या व्यक्तीसाठी किंवा तुमच्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती मला द्याल तेव्हा मी लिहिणार आहे की सिस्टर अमुक अमुक यांना याची गरज आहे किंवा हे या आजारी आहेत, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. आणि एकाच वेळेला त्या सदस्य जे आहेत त्या गटाचे ते सगळे तुमच्यासाठी प्रार्थना करतील. प्रार्थनेचं उत्तर मिळाल्यावर जर
धाडस असेल साक्ष सांगायची प्रभूमध्ये, तुम्हाला संधी दिली जाईल. आणि म्हणून प्रियानो, आम्ही या ठिकाणी पाहतो की चर्चने आपले अश्रू प्रभू समोर ढाळले पाहिजे. अश्रुपूर्ण नेत्रांनी जो पेरणी करतो तो हर्षाने कापणी करतो. जर चर्च जेव्हा अश्रुपूर्ण नेत्रांनी एकमेकांसाठी प्रार्थना करतं, त्यावेळेला आम्ही हर्षाने कापणी करतो, म्हणजे प्रभू आम्हाला आनंदी ठेवतो. आणि म्हणून प्रियानो, ही एक या स्त्रीकडून आम्हाला शिकण्यासारखं आहे. प्रभू समोर आम्ही आमचे अश्रू ढाळले पाहिजेत. आम्ही केव्हा आत्म्याने खऱ्यापणाने त्याची सेवा करायची, केव्हा आपण केली आहे का, याचा देखील आज आम्हाला विचार करायची गरज आहे. आमची स्तुती आणि आराधना ही त्या स्त्रीने अर्पण केलेल्या बहुमोल सुगंधी द्रव्यासारखी आहे, सुगंधी द्रव्यासारखी. आणि म्हणून प्रेज अँड वर्शिप झाल्यावर चर्चला येऊ नका. व्हॉट यू आर गोइंग टू ऑफर? तुम्ही काय अर्पण करणार? स्तुती आणि प्रशंसा, स्तुती आणि आराधनेचा तर यज्ञ होऊन गेला. आणि म्हणून बी पार्ट ऑफ इट, त्याचा आपण एक अंग होऊया. आपल्या जो काही आवाज प्रभूने दिलेला आहे त्या आवाजाने आपण स्तुती आणि आराधना करूया, प्रभूमध्ये आपण वाढायला लावूया. आमच्याकडे अनेक नवीन गाणं आलेली आहेत, जे आपल्या युट्यूबवरती एकटे जण जे गातात देवाचे सेवक लोक, ते सुद्धा आम्ही आता येणाऱ्या दिवसामध्ये गाणार आहे. मंडळीने त्यामध्ये सहभागी व्हावं. कारण स्तुती आणि प्रशंसा ही माझ्यासाठी नाही, तुमच्या एका व्यक्तीसाठी नाही, तर ती देवासाठी आहे. आणि जेव्हा आम्ही देवाची स्तुती आराधना करतो, देव आनंदी होतो आणि तो आमच्या सगळ्या प्रार्थना ऐकून आम्हाला आशीर्वाद. दुसरा मुद्दा आहे अलाबास्त्र कुपी. आता हिच्याबद्दल मी तुम्हाला बोललेलो आहे, ती किती बारीक असते, किती छोटी होती, तिने मग ती गळ्यात लावली होती, है ना. मला आठवतं मी काय काय तुम्हाला सांगितलेलं आहे, त्याकडे मी वळणार नाहीये. आणि म्हणून मी काल विचार करतो या अलाबास्त्र काय प्रकार आहे, कदाचित तो आम्ही विसरलो असो. जरा गुगल केलं, मला पाहायला मिळालं की संगमरवरी दगडासारखं, जिप्सम दगडासारखं ते एक सफेद असा दगड आहे, ज्याच्यामधून पुतळे बनवले जातात. बघा तुम्ही, विदेशांच्या मध्ये जे पुतळे बनवले जातात ते इतर देशांच्या मध्ये, ते ह्या अशा जिप्सम दगडापासून बनवलेल्या असतात. आणि अशा या दगडापासून छोट्या छोट्या सुगंधी द्रव्य ठेवण्यासाठी किंवा परफ्यूम ठेवण्यासाठी बाटल्या, कुपी म्हणतात त्याला, ते बनवले जात असे. उपदेश करताना मला एक वेगळा विचार आला आणि मी स्वतःच हसलो, कारण इतके वर्ष हा विचार मलाही शिवला नव्हता, स्पर्शही झाला नव्हता. लगेच देऊन ठेवला, म्हटलं आज तुमच्या समोर तो मांडावा. असं म्हटलेलं आहे प्रियानो, या स्त्रीने बहुमोल तेल आणि द्रव्य एका अलाबास्त्र कुपीतून, म्हणजे त्या दगडापासून बनवलेल्या कुपीतून आणलं होतं. आणि त्या कुपीपेक्षा त्यातील तेल जे होतं ना, ते महाग होतं. तुम्ही बघा, चष्मा बनवायला जा, महाग काय असतं? फ्रेम महाग असते का काच महाग असते? आता बघा, तुम्ही कोणी म्हणतं फ्रेम, कोणी म्हणतं काच. बर, असं द्या, काही असं. आता हा कन्फ्युजनचा प्रश्न आहे, कारण फ्रेम महाग असते, कारण प्रियानो आम्हाला स्टायलिश फ्रेम घ्यायची असते. आणि मग बिझनेस करणाऱ्याला हे चांगलं माहित असतं की आमच्या गळ्यामध्ये कुठली फ्रेम टाकायची, महागडी जी आहे ती. अरे सर, ये आपको अच्छा दिखता है, देखो आप एकदम बिल्कुल हीरो दिख रहे, हीरोइन दिख रहे, ये आपको बिल्कुल जज होता है, अच्छा दिखते हो. आम्हाला कळत नाही ते कशा प्रकारे आमचा ब्रेन वॉश करतात. आणि मग त्याच्यावर विश्वास ठेवून आपण ते घेतो. घरी गेल्यावर आठवत, अरे एवढी महाग घ्यायला नको, ती साधी चालली असते. मग आम्ही त्याला विचारतो फोन करून किंवा आपण गेल्यानंतर की बाबा एवढं महाग कसं आहे? म्हणतो तुमच्या चष्म्याचा नंबरच तसा आहे, त्या नंबरचा चष्म्याची काच महाग आहे. तशा प्रकारे मग मी ते वर्णन ह्याला लावलं आणि मी म्हणालो, प्रभू ती कुपी महाग होती का द्रव्य महाग होतं? काय आढळतं तुम्हाला, सांगा बरं. कुपी महाग होती, अलाबास्त्र म्हटलं ठीक आहे ना, हरकत नाही, चांगल्यातला चांगलं ते दगडाचं बनवली होती. पण ती कुपी महाग होती का त्यातलं द्रव्य महाग होतं? द्रव्य महाग. म्हणून तर टीका झाली, अरे काय बाई आहे ही, एवढं महाग द्रव्य तिने ओतलं, ते जर विकलं असतं तर गोरगरिबांना मदत झाली असती, 300 रुपये आले असते. म्हणजे कुपीपेक्षा तेलाला महत्व त्यांनी दिलं. चूक नव्हतं, बरोबर होतं, परंतु आजच्या उद्देशाच्या दृष्टिकोनातून ते चूक होतं. कसं ते मी तुमच्या समोर मांडत आहे. परमेश्वराची आराधना करण्यासाठी आम्हाला मोठी किंमत मोजावी लागते. पवित्र शास्त्रामध्ये आम्ही 14वा अध्याय मार्काचं शुभवर्तमान आणि 3ऱ्या वचनामध्ये वाचतो, त्या पापी स्त्रीने ती कुपी फोडून त्याच्या मस्तकावर, काही शुभवर्तमानकार म्हणतात त्याच्या पायावर ओतले.
आणि या कुपीचं वैशिष्ट्य असं असतं प्रियानो, की एकदा ती कुपी फोडली ना की ती परत जोडता येत नाही, ती परत बंद करता येत नाही. त्यातलं जे द्रव्य आहे ते थोडंसं वापरायचं, परत थोडंसं ठेवायचं, असं पण करता येत नाही. एकदा ती कुपी फोडली की ती तुम्हाला पूर्ण वापरावीच लागते, वन टाइम. आता ह्या सगळ्याचं लागूकरण करायचंय बरं का चर्च बरोबर. इट्स अमेझिंग, खूप छान आहे. आणि मग असं म्हटलेलं आहे की आम्ही जेव्हा आत्म्याने स्तुती आराधना करतो, म्हणजे मोकळेपणाने जेव्हा आम्ही स्तुती आराधना करतो, तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की आम्ही कुपी फोडत आहे. मी माझ्या शरीरामध्ये असलेले विचार काढून टाकत आहे. परमेश्वरासमोर मी नतमस्तक होत आहे. परमेश्वराजवळ मी भग्न रिकाम्या अंतःकरणाने येत आहे. मी माझ्या मनामध्ये असलेले हेवे, दावे, तट, फुटी, कलह, चिंता आणि माझ्यामध्ये असलेला लाजरेपणा, भीती, दडपण, हे सगळं मी काढून टाकत आहे. ही माझ्या शरीराची कुपी मी फोडून टाकत आहे आणि माझ्या आतमध्ये जे आहे बहुमोल, त्या आतल्या मनुष्याला मी प्रभूसमोर अर्पण करत आहे. आणि म्हणून चुना लावलेल्या पांढऱ्या कबऱ्यांना महत्व देण्यापेक्षा येशूने म्हटलं आतमध्ये सडलेलं आहे ना ते महत्वाचं आहे. आतला मनुष्य महत्वाचा आहे, आतली गोष्ट महत्वाची आहे. आणि या म्हणून या स्त्रीने आपलं बहुमोल अर्पण जे द्रव्य आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताला दिले आणि त्यासाठी तिने कुपी फोडली. प्रतिकात्मक आहे, प्रतिकात्मक आहे. सर्वच द्रव्य तिने येशूच्या चरणी अर्पण केलेलं आहे. योहान काय लिहितो माहिती का? पहा बरं, योहानाचं शुभवर्तमान, चौथा शुभवर्तमानकार काहीतरी वेगळं लिहितो जे या पहिल्या 3 शुभवर्तमानकारांनी लिहिलेलं नाही. योहानाचं शुभवर्तमान 12वा अध्याय 3ऱ्या वचनामध्ये काय लिहिलेलं, वाचा बरं कोणीतरी मोठ्याने. तेव्हा त्या सुगंधी तेलाच्या वासाने घर भरून गेले. चर्चने देखील आपल्यामध्ये असलेले तट, फूट, कलम, मतभेद जे आहे, टोमणेबाजी आहे, लावालावी आहे, भडकाभडकी, एखाद्याला भडकवून द्यायचं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या चाललेल्या आहेत चर्चमध्ये, या आम्ही कुपी फोडणे या प्रकारामध्ये येतात. हे आम्ही तोडून टाकलं पाहिजे, काढून टाकलं पाहिजे. तेव्हा आमच्यामध्ये असलेला देवाचा आत्मा कार्य करू लागतो आणि त्याच्या त्या कार्याच्या सुगंधी द्रव्याने सर्व घर भरून जातं. किती छान. ही स्त्री कुष्ठरोगी शिमोनाचं घर कसं आहे बघायला नव्हती आली. कुठं काय ठेवलंय, कुठं काय सजवलंय, कुठं रंग कुठला मारलाय, कुठली वस्तू कुठं ठेवली, हे बघायला ती नाही आली. आम्ही येतो. पुढे आम्ही पाहतो की ही स्त्री प्रथा म्हणून देखील त्या घरामध्ये प्रवेश करती झालेली नाही. जशी ती होती तशीच ती प्रभूकडे आली, प्रभू समोर उभी राहिली. त्याच्या पायाजवळ ती गुडघ्यावर आली, कारण गुडघ्यावर आल्याशिवाय केस पायापर्यंत पोहोचू शकत नाही. गुडघ्यावर आल्याशिवाय त्या केसांनी ते अश्रू पुसू शकणार नाही. याचाच अर्थ काय आहे? नम्रता धारण केली, प्रभू समोर ती नतमस्तक झाली. आणि मग तिने काहीच बोलली नाही, माझ्या पापांची क्षमा कर. बोलली का? 4 शुभवर्तमानामध्ये कुठे लिहिलंय का? ती नाही म्हणाली. तिने ह्या गोष्टी प्रभू समोर मांडल्याच नाही, कारण तिला माहिती की ज्या वेळेस मी त्या पवित्र देवाच्या समोर उभे राहील तेव्हा मी अपवित्रच आहे आणि तो माझं जीवन जाणतो. ही नोज मी. आणि काही न बोलता प्रभू त्या लोकांना म्हणतो हिच्या पापाची क्षमा झाली, हिच्या पापाची क्षमा. कारण येशूने ओळखले या लोकांच्या डोळ्यातले हावभाव, मनामध्ये चाललेले विचार, आणि म्हणून त्यांची ती कुरकुर प्रभू येशू ख्रिस्ताने ऐकली, ओळखली. आणि प्रियानो, त्याने त्या स्त्रीच्या पातकाची क्षमा केली. कुपी फोडणे, आसवे गाळणे, प्रभूसमोर नतमस्तक होणे आणि शोभा सौंदर्याचं जी गोष्ट आहे ती प्रभूला अर्पण करणे, हे सगळं प्रियानो कशाचं प्रतीक आहे? पश्चातापाचं प्रतीक आहे. कशाचं? पश्चातापाचं प्रतीक आहे. आणि म्हणून प्रियानो, हे पश्चातापाचं अनमोल चित्र आम्हाला आज या ठिकाणी या शास्त्रपाठात पाहायला मिळतं. आमचं जे कठीण हृदय आहे, त्या कठीण हृदयाची कुपी आपण आज फोडली पाहिजे. आमच्यामध्ये जो गर्व आहे,
ते गर्वाची कुपी आम्ही फोडणं आवश्यक आहे. जोपर्यंत आमच्या जीवनामध्ये असलेल्या ह्या कुप्या आपण फोडत नाही तोपर्यंत आतला मनुष्य मनमोकळेपणाने परमेश्वराची आराधना, स्तुती, सेवा आणि गौरव करू शकणार नाही. म्हणून जर आम्हाला आमचं जीवन समर्पित करायचं आहे, जर आम्हाला प्रभूची सेवा करायची आहे, तर आमच्यामध्ये असलेले हे सगळे जे पापी स्वभाव आहेत, ज्या सैतानी गोष्टी आहेत, त्या आम्ही आमच्या जीवनातून बाहेर काढल्या पाहिजेत. आणि जोपर्यंत आम्ही कुपी फोडत नाही तोपर्यंत आतलं मूल्यवान तेल बाहेर येऊ शकत नाही. आमेन. येस, फोडा, तोडा ते. प्रभू समोर आपण नतमस्तक होऊया. कोणाच्या बद्दल काही जर मनामध्ये असेल तर ते प्रियानं आम्ही काढून टाकू. अर्पणाला काही महत्व नाही आहे, झिरो व्हॅल्यू आहे. जर आम्ही आमच्या देवाच्या सेवकांचा, पाळकांचा, आपल्या बाजूला बसलेल्या व्यक्तीचा, कमिटीत असलेल्या लोकांचा जर आम्ही द्वेष करतो आणि वर अर्पणच सादर करतो, कुठे प्रभू स्वीकार करणार आहे त्याचा? प्रभू काय म्हणतो आपल्या वचनामध्ये, जर तू ते मंदिरात आणलंस तर ते अर्पण तिथेच ठेव, बाहेर जा आणि ज्याच्याविषयी मनामध्ये कलुषित झालेलं तुझं मन आहे त्याच्याशी बोल, वाद मिटव आणि मग येऊन ते अर्पण प्रभूला. हे न करता जर आम्ही अर्पण आणतो ना तर प्रियानो, ते आम्ही फक्त एक कर्मकांड करत आहे. स्वतःला आम्ही समाधानी समजत आहोत, संतुष्ट करत आहे. आणि म्हणून येशू काय म्हणाला प्रियानो या ठिकाणी पहा, लुकाचं शुभवर्तमान 7 अध्याय 47 वचन, हिची जी पुष्कळ पापे आहेत त्यांची क्षमा झाली आहे, कारण हिने फार प्रीती केली. हिने फार. 47 वचन, हिची जी पुष्कळ पापे आहेत, ती एक पाप करून बसली नव्हती, पुष्कळ पापे. हिची जी पुष्कळ पापे आहेत त्यांची क्षमा झाली आहे, कारण हिने फार प्रीती केली. देवावर प्रीती करणाऱ्यांच्या एक नाही, दोन नाही, पुष्कळ पापांची क्षमा करणारा आमचा परमेश्वर आहे. ही एक शिकवण आहे. चर्चमध्ये प्रियानो, जेव्हा आम्ही या गोष्टीचा अवलोकन करतो तेव्हा आम्हाला प्रभू आव्हान हेच करत आहे की लोक तुमच्याबद्दल काय बोलतात याचा आम्ही विचार करू नये. जर देवाचा आत्मा तुमच्याशी आज जर बोलत असेल, परमेश्वर जर तुमच्याशी आज बोलत असेल, त्याची स्तुती आराधना करण्यासाठी, त्याची सेवा करण्यासाठी, तर प्रत्येक आम्हाला झालेली मनोवेदना, प्रत्येक आमच्यामध्ये असलेलं पाप, आमच्यामध्ये असलेल्या समस्या, आमच्यामध्ये असलेले प्रसंग जे काय आहे प्रियानो, ते आम्ही येशूच्या चरणी अर्पण करूया, आपल्या कुप्या फोडूया. आणि जोपर्यंत हे कुपी फोडण्याचं काम करत नाही तोपर्यंत आम्ही आमचं जीवन प्रभूला समर्पित करू शकत नाही. आमचं जे वैभव आहे, आमचं जे गौरव आहे, आमची जी शोभा आहे, आमचा जो मोठेपणा आहे, अहंकार आहे, ते सगळं आम्ही जेव्हा प्रभूला समर्पित करू तेव्हा प्रभू म्हणतो, याच्या पाचकांची क्षमा झाली, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे, कारण तू माझ्यावर फार प्रीती केलीस. बाकीचे तसेच राहिले, ते आपल्या कम्फर्ट झोन मध्ये तसेच राहिले, कुरकुर करत बसले. पण कोणाची प्रशंसा झाली? प्रभूचरणी नतमस्तक झालेल्या, प्रभूचरणी आपलं जीवन समर्पित केलेल्या, प्रभूसाठी कुपी फोडण्यासाठी तयार असलेली. आणि प्रभूने तिची प्रशंसा केली, तिच्या अर्पणाचा स्वीकार केलेला आहे. आज प्रियानो, आमच्या कुप्या फोडणं आवश्यक आहे. जोपर्यंत आम्ही कुपी फोडत नाही तोपर्यंत आमच्यातला चांगुलपणा बाहेर येणार नाही. आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र सैन्यांच्या यहोवा देवा, आम्ही तुझी स्तुती करतो, आराधना करतो. कुपी फोडणं महत्वाचं आहे. आमच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी आम्हाला आणि इतरांना अडखळण निर्माण करतात, जे आमच्यामध्ये पापी स्वभाव आहेत, ज्या पापी गोष्टी आहेत, त्या आम्ही काढून टाकत नाही तोपर्यंत आतला जो मनुष्य आहे, ज्याच्यावर तू प्रेम करतोस, तो परमेश्वर पिता तुझ्यासमोर येऊ शकत नाही. आणि म्हणूनच अलाबास्त्र कुपीपेक्षा अलाबास्त्र कुपीमध्ये असलेलं तेल हे बहुमोल आहे. आमच्या शोभेपेक्षा आमच्यामध्ये असलेलं मन, तुझ्यावर असलेलं प्रेम हे महत्वाचं आहे. म्हणून तो आपल्या वचनामध्ये म्हणतोस की मी दयेचा भुकेला आहे. लॉर्ड, यू एक्सपेक्ट लव्ह फ्रॉम अस. तू माझ्यावर प्रीती करतोस का? असं त्या पुनरुत्थित येशू ख्रिस्ताने पेत्राला 1 नाही 2 नाही 3 वेळा विचार. प्रभू, तू आमच्या प्रीतीचा भुकेला आणि तहानेला आहेस. आम्ही तुझ्यावर प्रीती करतो का? आमच्यामध्ये आणि तुझ्यामध्ये प्रीती करण्यासाठी जे अडखळणं आहे
त्या आम्ही काढून टाकतो का? त्या अडखळण्याच्या कुप्या आम्ही फोडून टाकतो का? याचा आम्ही हे ठिकाण सोडण्याच्या आधी विचार करावा, म्हणून तो आम्हाला कृपा करेल. तारणारा आमचा महान प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे